काही आशिबा आहेत महिला मंडळ घरात. राम राम, उठताने राम, बसताने राम, पाणी पिताना राम, आथरून टाकताने राम, अंगावर पांघरून घेताने राम, घर झाडताने राम, राम राम. म्हणजे जो देवाचं कोणत्याही देवाचं पण सतत नाव. आणि अशा वेळेस त्या आईनं राम म्हणताना जर देह ठेवला उत्तम मृत्यू. काही माणसं पा जुने म्हातारे अजून काही काही बाबा कसं काय चाललंय, चांगलं आहे, थोडे डोळे धोका देतात, आता हलवण्यापेक्षा देवाला न्यावा. आणि काही माणसं 3-3 वर्ष खाटावर, किडे पडले खाटाला, किडे जाईन. चहा, दूध, थोडा रस्सा, काय आवडलं काय. आणि पाहुणे फोन करते गेली नाही आम्ही मग तरी आजारी पडली. शेजारचं माया बरं आपले पाहुणे इतके नालायक की तुमची माय आजारी माणसं भेटायला येत आणि त्यानं खायचं बंद केलं आणि हे केळं घेऊन आले. म्हणजे काय ही चित्र चांगले केळं सफरचंद. आता त्याला 9 वर्ष झाले, दात नाही हे कवठं घेऊन आले. चांगले केळं केळं सफरचंद. मग तरी आजारी पडली. शेजारच्या बाया आल्या बाई चाल हे जायला लागले ना म्हातारी. शेजार शिवटी मार शेजारच्या बाया आल्या. बरं बाया इतक्या विचित्र आल्या ना, डोक्याजवळ नाही बसती, पायाजवळ, पायाला हात लावते एक जण, पाय गार पडले. कोणत्या कॉलेजला होती त्यात कोणत्या विद्यापीठाची पदवी बाबूला पायगार पडल्यावर माणूस मरतो कुठं वाचलं. दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते कल्ला. आता म्हातारीच्या साड्याला पण थांब, गळ्यातल्या काढून थांब. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते वाकते. पोरीला बोलवा आल्या बाई पोरी केळून बोरून पिरून आल्या. तर या म्हाताऱ्या बसलं होते. म्हातारी या काम नाही काही माझ्या बसलंच होतं. त्या पोरीला वाटलं एवढ्या माया जमल्यात म्हणल्या म्हातारी त्यांनी केळच फेकून दिले आणि मोठ्यानं आरडली पोरगी. लोकांना वाटलं म्हातारीनं कपक्यात डोळे उघडले आणि पोरीकडं पाहिलं आणि मी म्हातारी. पोरगी म्हणली माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं. म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. आल्या म्हातारीला लावली. तू जर 2 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. स्वस्वाज बंद सगळं काम संपलं. आता पुढची ओवी समजा. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. म्हणून एकच वाक्य सांगतो, स्वर्गही इथंच आहे, नरकही इथंच आहे आणि वैकुंठही. वरचे नाटक बरोबर काय मी तुम्हाला सांगितलं असतं. अजून मी जर गेलो नाही तेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करेन. तुम्ही माझ्या पुढे बसून सगळं विसरले. हा स्वर्ग. वर जाऊन काय करायचं आता म्हणजे स्वर्गाच्या गप्पा परत हाणायच्या नाही. आता अजून एक प्रश्न आहे. पहिले सुधारणा पुढचा प्रश्न असा आहे, त्याला 10 मिनिटं देणार. स्वर्गाला जातो का तो विषय सोडा.
हे स्वर्गाला जातो का तो विषय सोडा, म्हणजे तो मिटला झाला. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, शून्य शरीर आहे, फक्त सुंदर जगा. हे माऱ्या भांडण काही तर मजा आहे बघा. आता काय राहायचं किती दिवस आहे. महाराज नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला, तर एकुलता एक मुलगा बापाच्या अंत्यविधीला आला नाही. तुम्ही काय घेऊन बसले. कपाटभर नोटा ज्यांच्या घरात होत्या, कपाट उघडायला माणसं राहिले नाही. मुलगी एकच होती, पण बापाच्या दाव्याला आली नाही. महाराज जी प्रियशी आपण लग्नाच्या अगोदर पळून आणली, तिच्याशीच लग्न केलं, आपण पॉझिटिव्ह निघलो, तिनं फेकून चपाती दिली. टॉमी हाच तिला अगोदर म्हणायचा, नाही डोळ्यात पाय काय आज पाहत होता. फूल आहे गुलाब का, गुलाबाचं फूल इतकं छोटं घेऊच नका, सूर्यफूल घ्या. सूर्य महाराज हे ज्यांना कोरोना झाला त्यांच्या घराभोवती लोकांनी काट्या टाकल्या. तिकडे जायचं नाही, त्याच्या पुढचं ऐकलं तर डोकं बंद होईल तुमचं. दूध घ्यायचं नाही गायचं. आता कोरोना गायला झालता का मान करा. आणि कोरोनाने दोन गोष्टी अलगाड परत कोरोनाने दोन गोष्टी शिकवल्या आपल्याला. एक, तुमचं कोण आहे कळलं, कळलं कळलं कळलं. आणि दुसरं, अंगठेबाजार माणसं सुद्धा इंग्रजी बोलायला लागली, ते पॉझिटिव्ह आहे. ते मी आणि त्यांना क्वारंटाईन केलं. क्वारंटाईन शब्द इंग्रजी आणि काहीच नाही. तेव्हा काहीच नाही. बायकोला आईस्क्रीम खाली, आईस्क्रीम, आणि बायको म्हटलं असं केलं, शिकली. नवऱ्याने दाखल केलेली. डॉक्टर ते कोरोनाच्या टेन्शन मध्ये, डॉक्टर म्हणजे पॉझिटिव्ह केली ऍडमिट. शेजारचे आले, ऑक्सिजन लावून काढलं. आता भेटायला येणार एकच. तिने आल्यानं काय झालं, स्कोर काय, आता क्रिकेट चालू घेतो, स्कोर स्कोर काय. ते काच तुम्ही पाहतच होती ती बाई, हा काय विचारली. ते म्हणले 35.